तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आमच्या घरी सत्यनारायण आहे. आज वाण पण लावायचं आहे माझ्या भाच्यांना. तर सत्यनारायण पण पुजतो आहे आणि शेवटचा दिवस आहे म्हणून सगळं काही आमच्या एका दिवशी होतं आहे मध्ये. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, ब्लॉग खूप छान होणार. तर गाईज इथे कनेर, कानबाई आणि रानबाई आहे. गाईज इथे आम्ही पूजेला बसून गेलेलो होतो. स्थळी हे मनराय माझे त्या स्थळी हे निरूपरिजे मीठे मितो मस्तक ज्या ठिकाणी तेथेच हे नारायणा पाये दोन्ही गोपाल कृष्ण भगवान की जय, सत्यनारायण भगवान की जय. वासुदेवाय पळीमध्ये पाणी या गोल पाणी फिरवा घातले पेन सोडून द्या. ओम प्राणाय गायने निघून गेले. योगायोगाने तिने पण त्या दिवशी पूजन करून घेतलेले होते. मग तिने त्या दिवशी पूजन करूये असं म्हणून ती गायने निघून गेली. आईने घेता तशी बंदरावरती गेले म्हणून भगवंत जेवते रागा पावे सजना संकटी पावावे निर्वाणी रती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर पनिवर वंदना मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती होती राजमूर्ती. दर्शन मात्रे मन चरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय नाची ओटी कुंकुम केशोरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा. वृंदते
अधिक मास निमित्तेन उत्तम मास निमित्तेन मास दीपदान उपदान पूजन प्रियतान नमः कृष्णार्पणमस्तु 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 प्रतिगृहामि सगळे अंगाला पाणी फिरवायचं नैवेद्यान समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारम विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः कृष्णार्पणमस्तु दक्षिणया निमित्तेन कुंभदान निमित्तेन तथा च अधिकमास प्रतिगृह्णामि कृष्णार्पणमस्तु 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 पूजन मोहम्मद करीशे सोडून द्या त्याला गंध लावा पुढे पाय करा पुढे पाय करा टाका पाणी टाका पाणी गंगे ठेवा गंध लावा हळदी गुंग लावा गंगे देव यमुने शैव गोदावरी सरस्वती हळदी गुंग लावा मांडी घाला फोटो काढून हो सुगंधाला गंध लावा गंध लावा दोन तुकडा दोन कापड दोन तुकडा दोन कापड ह्या गुरुन पप्पाला गाठा मारते गाठा मंत्र म्हणा म्हणे जय भाऊ गंगे जैव यमुने जैव गोदावरी सरस्वती वा वा कपाळाला गंध लावा स्वस्तिस्तु या विनाशाख्याम अक्षरा भवन्तु नः ध्रुवन्तु तो गड्ढा तिथे बाबा पटगड्ढा रुमाल पायावरून घे मांडीवर टोपी द्या टोपी द्या राम राम करवा राम राम पैसे घ्या जय माता तर गाईज इथे ना अधिक मास असल्यामुळे ना मला ना ओटी भरायची होती, तर मी सगळ्या बायकांना हळदी कुंकू केली आणि ओटी भरली. तर गाईज सगळी पूजा वगैरे झाली. आता ओटी बायकांची सगळ्या बायकांची ओटी पण भरली गेली. सगळं काही पूजा व्यवस्थित झाली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर गाईज हा होता आमचा अधिक मासचा शेवटचा दिवस. तर खूप छान झाला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.
व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.